चला आवाज. अध्यक्ष महोदय, या भारतीय संविधानाने संविधानातच फंडामेंटल राईट्स आणलेत, मूलभूत अधिकार. आणि जशा माझ्या मित्रांनी सांगितलं की आर्टिकल 21 आणि आर्टिकल 25 आर क्वाईट क्लिअर. राईट टू प्रायव्हसी अँड राईट टू रिलिजन. हे संविधान आणि त्याच्यामध्ये subject to public order, morality and health, and to other provisions of this part, all persons are equally entitled to freedom of conscience and right freely to profess, practice and propagate any religion. Nothing in this article shall affect the operation of any existing law or prevent the state from making any law, regulating and restricting any economical, financial, political or other secular activity which may be associated with religious practice. अध्यक्ष महोदय, या बिलाच्या हेतूला आमचा विरोध आहे. बिलाला विरोध नाही. तुमचे जरा 1 मिनिट आता बोलू द्या ना. अध्यक्ष महोदय, आपल्याला म्हणजे आता जे भारतीय दंड हे काय ते नवीन आलं आहे त्याला BNS कलम 295, कलम 506, कलम 415 या तरतुदी अस्तित्वात आहेत. जबरदस्तीने धर्मांतरण याला सगळ्यांचा विरोध आहे. कोणीच त्याला पाठिंबा देणार नाही. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा कायद्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देऊन ठेवलेले आहेत, त्याच नावाने महाराष्ट्रामध्ये बिल आणणं हे मूळ कॉन्स्टिट्यूशनला छेद देणार आहे. आणि या देशामध्ये धर्म स्वातंत्र्य होतं ना. आमचे भातखळकर साहेब मित्र म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी बुद्धांनी जे सांगितलं ते मी केलं. आम्ही तेच म्हणतो की बुद्धाने धर्म का सोडला? बुद्धाने धर्म सोडल्यानंतर कित्येक शतकं भिक्खूंच्या हत्या का झाल्या? ह्याच्यावरती या देशामध्ये अनेक वर्ष विचार झाला. बुद्धांनी केलेलं धर्मांतरण या देशातलं पहिलं धर्मांतरण आहे. मग आजच्या कायद्याने बुद्धालाही जेलमध्ये जावं लागलं असतं. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला तर बुद्धालाही जेलमध्ये घाला, महावीर जैनांना जेलमध्ये घाला. बसवेश्वर अण्णांना जेलमध्ये घाला. विद्रोह हा महाराष्ट्राचा कणा आहे, कणा आत्मा आहे. आणि जे देशभरात महाराष्ट्राचं नाव झालं ते विद्रोहामुळे झालं. आज भारतामध्ये जी धर्मव्यवस्था आहे आणि त्याच्यातलं जे स्वातंत्र्य आहे त्याचं मूळ खरं जन्म महाराष्ट्रातनं झाला. आपली संत परंपरा, आपला वारकरी संप्रदाय आणि त्यातनं झालेला जातीय प्रथेला विरोध ही महाराष्ट्राची खरी ताकद आहे. आपण कधीच विचार करणार नाही का की ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आपण का आत्महत्याकडे घेऊन गेलो? तुकाराम महाराजांचे उघडपणाने अभंग स्वीकारण्याच्या ऐवजी त्याला विरोध करून तुकाराम महाराजांना आपण कुठपर्यंत घेऊन गेलो याचा कधीतरी विचार करूया ना आपण.
सावता माळी, गोरा कुंभार यांना व्यवस्थेपासून लांब ठेवणं, त्या धर्माबद्दल बोलायचंच नाही का? आणि मग जर त्या धर्माला विरोध करून जर कोणी काही करणार असेल तर त्याचा ॲक्सेप्टन्स हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा गाभा आहे. द लिबरल हिंदू ऑलवेज ॲक्सेप्ट चेंज, असं हिंदुइझम बद्दल म्हटलं जातं जगामध्ये. येवल्यामध्ये झालेल्या परिषदेमध्ये जेव्हा ते म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्माला आलोय पण हिंदू म्हणून मरणार नाही, त्याच्या मागे काही तत्वज्ञान होतं. सागरजी, हे मान्य करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात बसू दिलं नव्हतं. त्यांनी तुम्हाला संविधान दिलंय. तुम्ही जे आज इथे बसलात ना, त्या ज्या संविधानामुळे तुम्ही इथे बसलात त्या माणसाला वर्गात बसू दिलं नव्हतं. वर्गात ते बघा जरा. अहो, पण त्यांना वर्गात बसू दिलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. या देशामध्ये स्पर्श आणि अस्पृश्य याच्यामुळे आपल्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे त्या विरोधात पहिल्यांदा संसदेमधून संविधान आलं आणि त्या संविधानामध्ये धर्मस्वातंत्र्य आलं आणि त्याच्यामुळे धर्मस्वातंत्र्य आलं. ते धर्मस्वातंत्र्य आहे हे मान्य करून आपण पुढे चाललेलो आहोत. मी परत एकदा स्पष्ट करतो की कन्व्हर्जनला आमचा पाठिंबा नाही. कन्व्हर्जनला विरोधच आहे. पण धर्मांतर याला आमचा विरोधच आहे. तो जबरदस्तीने असो कसाही असो, धर्मांतराला विरोधच आहे. पण एका मुलीने ठरवलं की आम्ही लग्न करतोय. मुलगा एक्स आहे, मुलगी वाय आहे. पण एक्स आणि वायनी अंडर राईट टू प्रायव्हसी त्यांना मिळालेलं जो वयाचं स्वातंत्र्य आहे, जे संविधानाने दिलेलं आहे, त्याचा अधिकाराचा वापर करत जर त्यांनी लग्न केलं तर त्यांना काय मारून झोडून आपण बाजूला करणार आहोत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बुद्धांनी काय 7 दिवसाची नोटीस द्यायची होती काय आम्हाला धर्मांतर करायचं आहे? प्रथा आणि परंपरेविरुद्ध उभे राहणारा महाराष्ट्र आहे. म्हणून आम्ही उघडपणाने सांगतो की तुम्ही ह्या बिलामध्ये जे धर्मांतराचं हे घेतलेलं आहे, कन्व्हर्जनचं घेतलेलं आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण बिलाचं नाव काय? धर्मस्वातंत्र्य. अहो, धर्मस्वातंत्र्य नाही, ह्याच्यावर नियंत्रण आणण्याचे तुमच्या हे आहेत. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 226 हे एका खोट्या आश्वासनावर उभारलं आहे. त्याचं शीर्षकच धर्मस्वातंत्र्य, प्रत्यक्षात जे करते त्याचे विकृतीकरण आहे. हे विधेयक धर्मस्वातंत्र्याचे रक्षण करत नाही, तर त्यावर पाळत ठेवते, ते नियंत्रित करते, ते त्याला गुन्हेगार ठरवते. सर्वात वाईट काय आहे, एखाद्याने धर्म बदलण्याचा ठरवलं तर त्याला तुम्ही गुन्हेगारच ठरवून टाकता. असं कशासाठी? आणि जे आमचे मित्र असलमभाई बोलले की उद्या जाहीर करायचं मी धर्म बदलणार आहे, म्हणजे मग त्याच्या घरी हा दल, तो दल, ह्याची गँग, त्याची गँग, तू कसं काय रे धर्म बदलतो, त्याच्या आईवडिलांवरती दबाव. हे कशासाठी? मला आज 6 वाजता वाटलं धर्म बदलायचा आहे, मी 8:30 वाजता धर्म बदलून टाकीन. तो माझा वैयक्तिक अधिकार आहे. माझा राईट टू प्रायव्हसी नावाचा जो फंडामेंटल राईट आहे, ह्याच्यामध्ये शासन कसं काय येऊ शकतं? शासनाला काय अधिकार आहे माझ्यामध्ये येण्याचा? आणि ह्या देशाची परंपरा बघा ना, जेव्हा जेव्हा धर्माविरुद्ध उभं राहण्याची वेळ आली तेव्हा ताठरपणाने लोक उभे राहिले. साधा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा लोक चिडतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाही होऊ दिला हो तुम्ही? तेव्हा कुठला धर्म आड आला होता तुमच्या? ते क्षुद्र होते म्हणून? मी महात्मा फुलेंचा खून करण्याची सुपारी दिली का?
तर तिने शिक्षणाचे दरवाजे उघडले म्हणून? तुम्ही सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या अंगावरती शेड मारलत का? तर महिलांना शिक्षण दिलं म्हणून? हे सगळे विद्रोह महाराष्ट्रात झाले आणि म्हणून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. आणि म्हणून धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही जे करताय ते तुम्ही धर्मावरती नियंत्रण आणण्याचा परत प्रयत्न करताय. या देशाची परंपरा होती ज्याच्यामुळे हा देश बदनाम झाला आणि खास करून महाराष्ट्र झाला, ते परत आणण्याचा प्रयत्न करताय. उद्या जर एखादी चालरीती आम्हाला आवडली नाही तर आम्ही त्याला विरोध करणार ना. आमच्या हृदयात काय बळबळतंय ते आम्हाला माहिती. मी स्वाभिमानी हिंदू आहे, पण सच्चा हिंदू आहे. वासुदैव कुटुंबकम मानणारा हिंदू आहे. सागरजी, ज्या सोसायटीत जन्माला आलो होतो ना, त्या सोसायटी मधल्या पूजेला माझ्या आईला बोलवत नव्हते कधी. ती बळबळणारी जखम माझी माझ्या हृदयावर आहे. बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. उघडपणाने बोलतोय, मागणं बोलत नाही. हिम्मत लागते बोलायला. मरेपर्यंत माझ्या आईला पूजेला बोलवलं नव्हतं, मरेपर्यंत. आणि जेव्हा लहानपणी आम्ही आईला विचारायचो, का ग आई तू का नाही गेली? नाही रे, ते आपल्याला काय पटत नाही रे, आपण काय जात नाही. आणि जेव्हा आम्ही पुस्तकं वाचली ना, तेव्हा आम्हाला समजलं आमच्या आईला का बोलवलं नव्हतं. एवढं तर तुम्ही शूद्रांना वागवत होतात. आणि उघडपणाने आज विधानसभेत बोलतोय मी, विधानसभेत. त्यामुळे सागरजी, हे इथे जी जखम आहे ना, ती आम्हाला बोलायला लावते. बाकी आम्हाला काही हे नाही आहे. तुम्ही जे बिल आणलंय त्या बिलातला जो मूळ हेतू आहे की धर्मांतराला विरोध झाला पाहिजे, जबरदस्तीने धर्मांतरण होता कामा नये. येस, वी आर विथ यू. पण ह्याच्या मागे जे तुम्ही लिहिलंय धर्मस्वातंत्र्य, ते धर्मस्वातंत्र्य नाही आहे. तुम्ही धर्मावरती परत एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय. कोणी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कोणाच्या बापाने दिलेला नाही. जर संविधान आहे तर संविधानाला मान्यता द्या. तुम्ही संविधानावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न हळूहळू करतात आणि आज तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. त्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तुम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करता. काही चुकीचं बोलत नाही आम्ही, आणि अनुभवातनं बोलतो. हे अनुभवातनं बोलतो. नोटीस द्या. किती दिवसाची नोटीस आहे? 60 हे 60 दिवस त्या म्हणजे एक मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांनी असं लपून छपून कुठेतरी डोंगरा मिंगरात जाऊन राहायचं की अरे बाबा आज मारतील का उद्या मारतील. म्हणजे जिवंतच राहणार नाहीत. आणि मी तर आंतरधर्मीय, आंतरजातीय या विवाहाच्या बाजूने आहे. या जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील, या धर्माच्या भिंती तोडायच्या असतील तर जाऊ द्या ना तुमची पोरगी दुसऱ्याच्या घरात आणि स्वीकारा ना तिला. हे बोलताना मी धाडसाने सांगतो, माझ्या मुलीने ख्रिश्चनाशी विवाह केला आहे, त्याला जावई म्हणून मी स्वीकारलाय. तो पण माणूसच आहे ना. हे सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा नाही, पण स्वीकारण्याचं उत्तरदायित्व म्हणजे दायित्व तर असावं, तेवढा मनाचा मोठेपणा तर असावा. अहो ते दिल्लीमध्ये कोणाकोणाच्या पोरीने कोणाकोणाशी लग्न केलं जरा यादी वाचा. द्या, मुसलमानाला द्या, त्याच्यात आमचा काही म्हणणं नाही. आमची मुलगी आम्हाला कोणाला द्यायची हा आमचा स्वातंत्र्य अधिकार आहे. याच्यात त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. बिलावर बोला. बिलावर साहेब, हे बिलावरच आहे. अहो त्यांची मुलगी त्यांनी कोणाला द्यावी हे मी कुठे सांगितलं त्यांना? पण तुम्ही त्याच्यावर बोला ना, त्याच्यात काय सुधारणा. अहो त्यांच्या मुलींनी स्वतः निर्णयावर गेले. त्याला बसवलं. तुम्ही बोला आवाज साहेब. आता
संविधानाने मुलीला जर अधिकार दिला असेल तर उद्या ऑनर किलिंग करू नका, जाऊन तिचा बळी घेऊ नका, तिच्या मानेच्या तुकडे करू नका. जे नांदेडमध्ये झालं, जे नांदेडमध्ये झालं ते नांदेड या महाराष्ट्रामध्ये धर्म राहिला बाजूला, महाराष्ट्रामध्ये धर्म राहिला बाजूला. नुसतं आंतरजातीय विवाह झाला तर तुकडे करून टाकतात. कसल्या धर्माच्या गोष्टी करता? आणि हे कधी, हे काय मी 5-10 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी सांगत नाही, या 2-3 महिन्यात 4 घटना घडल्यात. अध्यक्ष महोदय, धर्मस्वातंत्र्य हे मी तुम्हाला संविधान पाठवतो, हे वाचा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ना, त्याचं टायटलच आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. आपण कुठलं नवीन धर्मस्वातंत्र्य देणार आहोत? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतीच्या म्हणजे हे सगळं प्रलोभन ही व्याख्याच व्यापक आहे. त्यामुळे मान्य करावं लागेल ना की त्यांचं योगदान आहे, मिशनरीजचं योगदान आहे. काही धर्मांनी ज्या शाळा चालवल्या त्या शाळेमधनं जो बदल आणला तो आपल्याला मान्य करावं लागेल. रस्त्यावरच्या मुलांना अनाथ आश्रमात घेऊन त्यांना सुशिक्षित करून मोठं केलं, हॉस्पिटल्स उभारली, मिशनरी स्कूल्स उभ्या राहिल्या आणि सगळ्यांना दरवाजे उघडे केले. एका विशिष्ट जातीपुरत्या शाळा मर्यादित ठेवल्या नाहीत. शिरसाट साहेब, आपली पोरं बाळ त्या शाळेत जात होती, पण आजपासून 150 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्या मायबापाला शाळेतच जाता येत नव्हतं, कारण का शाळा आपल्या नव्हत्या. ह्याच्यावर बोलायचं नाही का शिरसाट साहेब? तुम्ही सांगा. धर्मस्वातंत्र्य नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला असता का? संविधान आल्यानंतर संविधान आल्यानंतर धर्म बदललाय, संविधान येण्याच्या आधी धर्म नाही बदललाय. आणि हे त्यांचा उद्देश, त्यांच्या मनातला राग हा जेव्हा त्यांनी मनुस्मृती जाळली तेव्हाच जाहीर केला होता. अहो जर इथल्या महिलांनी उद्या विद्रोह केला तर त्याच्या चुकीचं काय आहे? हा आज ना उद्या जे सौदी अरेबियामध्ये झालं ते कधी ना कधी भारतात होणारच आहे. तुम्ही किती दिवस दाबून ठेवाल? परत एकदा सांगतो, धर्मांतराला आमचा विरोध आहे, पण ह्या बिलाच्या नावालाच आमचा विरोध आहे. धर्म स्वातंत्र्य ह्या नावाखाली तुम्ही धर्मामध्ये परत एकदा एका विशिष्ट जातीचा पगडा उभा राहील याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला आम्हाला मान्य नाही. त्याला आम्ही कायम विरोध केलाय आणि तो विरोध आमचा कायम राहील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा संविधानाने एखादी गोष्ट निर्णय घेतलेला आहे, संविधानात ते आलेलं आहे, तेव्हा त्या संविधानामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कुठल्याही राज्य सरकारला संविधानामध्ये जाण्याचा अधिकार नाही. द व्हेरी टायटल ऑफ द बिल इज फॉल्टी. द व्हेरी टायटल ऑफ द बिल इज फॉल्टी. धर्म स्वातंत्र्याचं अधिकार, राईट टू रिलिजन, राईट टू प्रायव्हसी, हे 21 ते 25 या फंडामेंटल राईटमध्ये आलेले आहेत. त्या फंडामेंटल राईटला केशवानंद भारती या केसमध्ये स्पष्टपणाने 13 जणांच्या न्यायाधीशांनी, म्हणजे फंडामेंटल म्हणजे तो बेसिक जजमेंट आहे या कॉन्स्टिट्यूशनचं,
की तुम्हाला संविधानाच्या मूळ गाभ्याला हातच घालता येत नाही. तुम्ही डायरेक्ट तो बिलामध्ये त्याचं नावच घेऊन टाकलं धर्मस्वातंत्र्य. अहो तुम्ही कोण धर्मस्वातंत्र्य देणार आहे? तुम्ही धर्मावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय, लोकांच्या अधिकारावरती गदा आणण्याचा प्रयत्न करताय. जबरदस्तीने होत असेल त्याचा विरोध करा. म्हणजे स्वतःहून करत असतील, ज्यांच्या मनापासून वाटत असेल की मी हे केलं पाहिजे, त्यांना करू द्या ना. त्याला काय आक्षेप आहे? तुमचा आक्षेप असण्याचं कारण काय? नोटीस द्या, जाहीर करा, पेपरात द्या. कशासाठी? का? राईट टू प्रायव्हसी. आर्टिकल 21 मध्ये राईट टू प्रायव्हसी आहे ना. मी काय खावं, मी काय खाऊ नये, हे काय नवीन सुरू झालंय? या देशामधलं जे स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलंय ते परत काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे. जे स्वातंत्र्य या देशात नव्हतं ते बाबासाहेबांनी आणलं, आणि ज्या बाबासाहेबांनी आणलं त्याचं कारण होतं त्यांना सर्वात जास्त भोगावं लागलं. शिक्षासाठी तुम्ही नव्हतात तेव्हा मी बोललो. अहो तुम्ही त्यांना साधं वर्गात बसू दिलं नाही, तो त्यांना शिकायला शाळेच्या बाहेर बसावं लागलं. निवडणुकी पॉलिटिकल आयडिओलॉजी असते. निवडणुकी पॉलिटिकल आयडिओलॉजी असते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, पवार साहेब बोला, कन्क्लूड करा. अध्यक्ष महोदय बिलावर बोलीन, उद्या सकाळपर्यंत बोलीन. पण बिलाच्या तत्वावर आणि मुद्द्यावर बिलाच्या बोलायला लागेल. तत्वावर बोलतोय मी, बिलाच्या तत्वाच्या बाहेर जाऊन बोलत नाही. नाही, नियम 124 प्रमाणे नाही, त्या बिलाच्या मला मुद्द्यावरच तुम्हाला बोलता बिलावरच्या येईल. बिल बघून त्याच्यामुळे तुम्ही हिंदी का? त्याच्यावर बोला, किती वेळ बोला. आता बिलाच्या तत्वावरती, टू प्रोव्हाइड फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट ऑफ फ्रीडम ऑफ रिलिजन. आता हा जो पहिलंच वाक्य आहे, इट कॉन्ट्राडिक्ट्स, म्हणजे इट इज कॉन्ट्राडिक्टरी टू द आर्टिकल 25. अध्यक्ष महोदय, संविधान आणा, संविधानाचा आर्टिकल 25 वाचा, आणि ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे सांगा. मी बिलावरती बोलायला सुरुवात केली. प्रोहिबिशन ऑफ इनलॉफुल कन्व्हर्जन, याला कोणाचाच विरोध नाही आहे. इनलॉफुल कन्व्हर्जन होताच का म्हणाय, हे असं आमचं मतच आहे आणि सगळ्यांचंच मत आहे. फ्रॉम एनी अनदर रिलिजन टू एनी रिलिजन. पण याच्यात जे तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटी, conversion means renouncing one's own religion and adopting another religion. That is by choice. It is my right to privacy. उद्या जर मला असं वाटलं की मला बुद्धिझम स्वीकारायचं आहे, तर त्याला आक्षेप घेणारे तुम्ही कोण? आणि तुम्हाला नोटीस द्यायची की मला बुद्धिझम स्वीकारायचं आहे? मला तत्वज्ञान पटलं बुद्धाचं, तर शिरसाट साहेब कोणाचा आक्षेप असण्याचं कारण आहे? शिरसाट साहेब तुम्ही सांगा ना, कोणाला आक्षेप असण्याचं कारण आहे? एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केले 1956 साली आणि त्यांनी जे येवल्यात बोलले, हे जर मी मनापासून स्वीकारलं आणि मी ठरवलं की चला मी बुद्धिझममध्ये जातोय, तुमच्या 288 सदस्यांचा आक्षेप असण्याचं कारण काय? आणि तुम्हाला का म्हणून मी माहिती द्यायची? माझ्या आईबापाला माहिती देण्याचं हे माझ्याकडे नाही आहे. सांगा मला, संविधानाने राईट टू प्रायव्हसी दिला आहे की तुला पाहिजे ते कर. तू स्वतंत्र व्यक्तिमत्व वयाच्या 18 वर्षी झाल्यानंतर तुला काय पाहिजे ते कर. हे जर मला संविधान देतो तर ते तुम्ही कसं काय काढून घेऊ शकता? आणि म्हणून तुम्ही अगदी कितीही
हा तुमचा पॉलिटिकल अजेंडा आहे. भाषण करणाऱ्यांनी बरोबर बोलून दाखवलं की आमचा हा पॉलिटिकल अजेंडा आहे. हे मी नाही बोलत आहे, हे आत्ता भाषणातनं आलं. आयडिओलॉजी तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे आणि त्या आयडिओलॉजीला आमचा विरोध आहे. कारण का या देशाची आयडिओलॉजी हे या सेक्युलरिझम ह्या देशाचं फॅब्रिक आहे आणि ते फॅब्रिक टडा टरा 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 फाडण्याचं काम हे गेले काही वर्ष इथे होतंय. आणि कुठलीही आयडिओलॉजी cannot be contradictory to the constitution. म्हणून तुम्ही जो कायदे आणता, मी इथे मंत्री महोदय नाही आहेत, बावनकुळे, त्याच्या मनापासून आभार मानतो. त्यांनी कायदा आणला आणि जेव्हा त्याला कायद्यातलं पहिलं वाक्य आम्ही वाचून दाखवलं की हेच मुळात चुकीचं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की तुम्ही काय ती कमिटी, सिलेक्ट कमिटी बसवा, आणि त्यांनी ते वाक्य सकट सगळं बिलच बदलवलं. आमचेही हेतू, आम्ही इथे कायदा बनवायला चालू आहोत. तुम्हीच फक्त कायदे बनवता आणि आम्ही कायद्याचे विरोधक आहोत, अशातला काही भाग नाही. संसदेमध्ये जेव्हा हे आलं, राईट टू रिलिजन, तेव्हा जनसंघाची लोक नव्हती का? जनसंघाची लोक नव्हती, मंत्रिमंडळात होती हो. जनसंघाचे मंत्री होते श्यामाप्रसाद मुखर्जी. कुठल्या कायद्याच्या गोष्टी करतात तुम्ही? संविधानाच्या विरोधात टाकलेलं पावलाला विरोध करणं, याला जर आम्ही केलं नाही तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पराभव करतो आहोत. आणि त्यामुळे या बिलाला विरोध करत असताना पार्शल विरोध, पण पार्शल समर्थन का करतोय आम्ही? तर तुमचा हेतू वाईट आहे. नाही, देशामध्ये तणाव निर्माण होतो. महाराष्ट्रामध्ये कुठे तणाव निर्माण झाला हो कधी? हे आजकाल तुमचे मोर्चे निघतात आणि त्याच्यामुळे तणाव निर्माण होतो. तुम्ही मोर्चे काढू नका, तणाव निर्माण नाही होणार. पण तुम्हाला तणाव निर्माण करून तुमचा राजकीय हेतू साध्य करून घ्यायचा आहे म्हणून तुम्ही हे करता. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, भाषण संपवता एवढंच सांगतो की हा आत्मा आहे, या माझ्या हातातलं पुस्तक आहे ना, हा आत्मा आहे. ह्याच्यातले जे तुमचे संविधानिक अधिकार आहेत, ह्याच्यामुळे हा देश जिवंत आहे. ज्या दिवशी तुम्ही त्याला हात घालाल ना, तुम्ही या देशाला मारून टाकाल. या देशाची विविधता, अनेकताओं में एकता, ये है इस देश की विशेषता. या देशातली एकता आणि एकात्मता जर टिकवायची असेल तर याला हे ज्या दिवशी तुम्ही गायब कराल ना, तेव्हा या देशाचे तुकडे तुकडे होतील. या देशामध्ये या देशातली अखंडता, या देशातली एकता टिकवायची असेल तर सगळी स्वातंत्र्य अबाधित ठेवा. मग त्याच्यात राईट टू रिलिजन आला, राईट टू प्रायव्हसी आला, राईट टू स्पीच आला. आता इथे बोलत असतानाच हे बोलू नको रे, अरे राईट टू स्पीच आहे की नाही मला? राईट टू एक्सप्रेशन आहे की नाही मला? त्याच्यावरच तुम्ही येता आक्षेप घेता. त्यामुळे अध्यक्ष महाराज,
मला कोणी किती सांगितलं डेव्हलप करा, तरी मला एवढंच सांगायचं आहे की संविधानाचा पराभव करू नका, संविधानाच्या मूळ गाभ्याला हात घालू नका. तुमचा राजकीय अजेंडा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काय करायचं आहे ते काय करायचं आहे हे आम्हाला दिसतंय, उभ्या महाराष्ट्राला दिसतंय. तुम्ही नुसती संविधान बदलण्याची कल्पना मांडलीत, कल्पना. काही जण तुमच्यातले बोलून गेले आम्ही संविधान बदलणार आहोत. चालून बोलू नका, बसून बोलू नका. तर जागा किती गेल्या हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. आणि आता तर तुम्ही मूळ बसून बोलू नका. आता तर तुम्ही मूळ गाभ्यालाच हात घातलाय. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सावता माळ्याचा महाराष्ट्र आहे, हा गोरा कुंभाराचा महाराष्ट्र आहे, हा संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे, हा चोखा मेळ्याचा महाराष्ट्र आहे, हा बसवेश्वराचा महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा छळ झाला तेव्हा तेव्हा त्या छळाच्या विरोधात जाऊन इथल्या एका मोठ्या समूहाविरुद्ध ते उभे राहिले, लढले, झगडले आणि मोठे झाले. शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता, तेव्हा नव्हतात तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि नाही नाही मी तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही आवाज साहेब इकडे बघून बोला. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांचा राज्याभिषेक करताना अहो त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. अहो लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. कन्क्लूड करा आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचा उल्लेख करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय, पायाच्या अंगठ्यानं टिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केले ते काढून टाका, आवाज साहेब काढून टाका अध्यक्ष महाराज, ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी काय इतिहासावर डिबेट न करता विधेयकावर बोला. ही इतिहासावर डिबेट करण्याचं नाही आहे विषय. तुम्ही विधेयकावर बोला, विधेयकाच्या तरतुदीवर बोला, विधेयकाच्या तत्वावर बोला, पण इतिहासावर डिबेट करू नका. जेव्हा इतिहासावर डिबेट करू नका. आवाज साहेब चला बोला, कन्क्लूड करा. चला कन्क्लूड करा. पुढे 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 रेकॉर्ड तपासून आपण योग्य तो निर्णय करू. चला ना आता बोलू द्या. दिलगिरी व्यक्त हा चालू द्या. अरे जागेवर बसा ना, जागेवर बसा, जागेवरून बोला ना. मी तुम्हाला संधी देतो ना बोलायला.
तुम्ही जागेवर बसा, तुम्हाला संधी देतो मी. बोला. चला मंत्री महोदय, काय बोलायचं? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी या भारताचं, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिलक कोणाच्या पायाने केला? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही. त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना लगभाग हो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, परंतु अध्यक्ष महोदय, त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असाही बोलायला पाहिजे होता की आजही काही समाजांमध्ये 10 पत्नी केल्या जातात, त्यांच्यावर त्यांचं तोंड उघडत नाही, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का अध्यक्ष महोदय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. तुम्ही 10 मिनिटं स्थगित केली. सभागृह 10 मिनिटाकरता आपण स्थगित करत आहोत. 10